morning, all of you. Today's lesson we will start our unit number 4 in marketing. Key marketing dimension. Okay, this is last unit in semester 5th. Key marketing dimension. So our first question: what is marketing ethics? Explain unethical practice in marketing. So ethics म्हणजे आपण काय हे थोडंसं लर्न केलेलं आहे. इथिक्स म्हणजे काय म्हणतो आपण? व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग फॉर पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी. ओके, एखादी ऍक्टिव्हिटी करताना काय राईट आहे आणि काय रॉंग आहे याचे काही प्रिन्सिपल असतात. सो इट्स डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. दिस इज कॉल्ड द इथिक्स. इथिक्स आपल्याला काय करावं लागतं? इथिक्स इज द मोरल, इथिक्स इज द कोड ऑफ कंडक्ट. ओके, सो इथिक्स मीन्स व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. सो इंट्रोडक्शन काय आहे बघा इथिक्स, मार्केटिंग इथिक्स. So ethics are code of values and principles that govern the action of person regarding what is right versus what is wrong. Okay, काय राईट आहे आणि काय रॉंग आहे हे ज्या गोष्टी इंडिकेट करतं त्याला आपण इथिक्स असं म्हटलेलं आहे. सो इथिक्स इज बेस्ड ऑन वेल फाउंडेड स्टँडर्ड ऑफ राईट अँड रॉंग दॅट प्रिस्क्राइब व्हॉट ह्युमन मस्ट डू. This is usually in terms of right, obligation, benefit to society and fairness or specific virtue. म्हणजे इथिक्स हे कशासाठी आपण यूज करतो तर आपले ऑब्लिगेशन कंप्लीट करण्यासाठी असेल, आपले राईट साठी असतील, बेनिफिट ऑफ सोसायटी साठी असतील. हियर वी यूज व्हेरियस इथिक्स. आणि आता आपल्याला काय लर्न करायचं आहे तर मार्केटिंग इथिक्स काय आहे हे लर्न करायचं आहे. सो अनइथिकल प्रॅक्टिस इन मार्केटिंग. तर त्याची अनइथिकल प्रॅक्टिस काही दिलेले आहेत. फर्स्ट आहे अनइथिकल ॲडव्हर्टायझिंग. सो देर आर सम ॲडव्हर्टायझर्स हू रिसोर्ट टू अनइथिकल ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझिंग इज कन्सर्न अनइथिकल. म्हणजे काही ॲडव्हर्टायझर काय करतात, काही अनइथिकल गोष्टींना इम्पॉर्टन्स देतात फॉर द पर्पज ऑफ अट्रॅक्टिंग टू द कस्टमर. मग यामध्ये काय आहे बघा अनइथिकल मध्ये. फर्स्ट, इट गिव्ह फॉल्स इन्फॉर्मेशन. फर्स्ट ऑफ ऑल here so it give false information. ऑर्गनायझेशन किंवा जे ॲडव्हर्टायझर आहेत ते काय करतात, फॉर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात फॉर द पर्पज ऑफ अट्रॅक्टिंग टू द कस्टमर. देन इट डिग्रेडेट द रिवायबल प्रोडक्ट्स आणि प्रोडक्ट्स डिग्रेडेट करतील. देन इट मेक exaggerate or tall claim. It is against the national and public interest. It give गायडिंग इन्फॉर्मेशन. ओके, मग अशा वेगवेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काय केलं जातं, अनइथिकल प्रॅक्टिस ही यूज केली जाते फॉर द पर्पज ऑफ अट्रॅक्टिंग टू दी कस्टमर. ओके, सो दिस इज कॉल्ड द अनइथिकल ॲडव्हर्टायझिंग. चुकीच्या पद्धतीने ऍड करून कस्टमरना हे अट्रॅक्शन केलं जातं. सेकंड पॉइंट अनइथिकल प्राइसिंग. सो अनइथिकल प्राइसिंग मध्ये काय सांगितलंय बघा. देन at time marketers resort to unethical pricing. Some of the common form of unethical pricing. आता अनइथिकल प्राइसिंग मध्ये सुद्धा काय केलं जातं, हियर मॅन्युफॅक्चरर और ऑर्गनायझेशन चार्ज हाय और लो प्राइस और प्रेफर प्राइस डिस्क्रिमिनेशन टू द अट्रॅक्ट कस्टमर. म्हणजे काही कस्टमर कडून काय केली जाते, प्राइस ही जास्त चार्ज केली जाते आणि काही कस्टमर कडून ही प्राइस कमी चार्ज केली जाते. ओके, दॅट मीन्स प्राइस डिस्क्रिमिनेशन. So this includes price fixing, price discrimination, price war, then predatory pricing, etc. So price fixing means an agreement between business competitors to sell the same product or services at the same price. म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशनची प्राइस ही काय असणार आहे तर कॉम्पिटिटरची सेम असणार आहे आणि प्रोडक्ट हे सेल केले जातात. म्हणजे काय म्हणतो आपण, जेव्हा कंझ्युमरला नीड असते तेव्हा जर प्रोडक्टची प्राइस इन्क्रीज झाली तरी सुद्धा ते प्रोडक्ट कंझ्युमर काय करतात, प्रोडक्टची परचेस करतात. सो कॉम्पिटिटर्स इथे काय करतात, प्राइस फिक्स करतात आणि कंझ्युमरला ती वस्तू परचेस करण्यासाठी
भाग पाडलं जातं म्हणू शकतो आपण त्याला. Then market research. So during research process, it is the responsibility of the researcher to keep the collected information secret. Misuse of the information create unethical issue in marketing. आणि मार्केटिंग रिसर्च आता आपण डिटेल लर्न केलेला आहे. मार्केटिंग रिसर्च मध्ये आपण काय म्हणतो, हियर वी कलेक्ट डाटा रिगार्डिंग कंझ्युमर बिहेवियर, कंझ्युमर एक्सपेक्टेशन, कंझ्युमर नीड, वॉन्ट अँड सॅटिस्फाईंग देम. आणि त्या सॅटिस्फाय करण्यासाठी आपण डेटा हा कलेक्ट करतो मार्केटिंग रिसर्च मध्ये. हा डेटा कलेक्ट केलेला आहे हा सिक्रेट मेंटेन करणं महत्वाचं आहे. फर्स्ट थिंग रिसर्च मध्ये सांगितलं जातं. किंवा कोणत्याही डेटाचा मिसयूज करू नका. जो इंटेन्शनने, ज्या इंटेन्शनने तुम्ही तो कलेक्ट केलेला आहे त्याच पर्पजने तो डेटा युटिलाइज करा. किंवा जो कलेक्शन केलेला डेटा आहे हा ऑथेंटिक असू दे किंवा रिलायबल असू दे किंवा काय म्हणतो आपण त्याला ॲक्युरेट असू दे. ओके, तुम्ही तिथे तुमचे इथिक्स हे फॉलो करून तो डेटा कलेक्ट करा. आणि अनइथिकल प्रॅक्टिस बऱ्याच वेळी मार्केटिंग रिसर्च मध्ये बघायला मिळते. कारण ह्यूज नंबर ऑफ डेटा हा यूज काय करावा लागतो, कलेक्ट करावा लागतो आणि हा डेटा नक्कीच मिसयूज इथे केलेला बघायला मिळतो. नेक्स्ट पॉइंट नंबर 4, unethical practice in personal selling. So at time salespeople undertake manipulation potential customers. Some salespeople are pushed and make unrealistic claim about the product, while some give gift or favor in exchange or purchase. Okay, आणि पर्सनल सेलिंग मध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल, तुम्हाला काही गिफ्ट दिले जातात, काही कुपन दिले जातात, काही व्हाउचर दिले जातात फॉर द पर्पज ऑफ परचेसिंग. ओके, आणि तुम्हाला मॅन्युप्युलेट केलं जातं इथे एखादी वस्तू, एखादं प्रोडक्ट हे परचेस करण्यासाठी. टार्गेटिंग टू चिल्ड्रन, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू अनइथिकल प्रॅक्टिस. अनइथिकल मध्ये चिल्ड्रनना जास्त टार्गेट केलं जाऊ शकतं असं आपण म्हणू शकतो. सो टार्गेटिंग चिल्ड्रन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, इट इज नॉट इथिकल टू टार्गेट चिल्ड्रन विथ ॲडव्हर्टाइजमेंट अँड प्रमोशन. आता बऱ्याच वेळी आपल्याला लक्षात येतं की ॲडव्हर्टाइजमेंट मधून चिल्ड्रन हे जास्त अट्रॅक्ट होतात आणि कोणत्या पद्धतीची ऍड केली पाहिजे जेणेकरून चिल्ड्रन हे जास्त अट्रॅक्ट होतील, हे या अनइथिकल मध्ये काय करायला बघायला मिळतं आपल्याला. सो ॲडव्हर्टायझिंग इनकरेज देम टू बी मटेरियलिस्टिक. दे इझिली गेट कॅरीड अवे अँड परस्यूड देअर पॅरेंट टू बाय प्रोडक्ट फॉर देम. आणि बऱ्याच वेळी चिल्ड्रनचं अट्रॅक्शन जेव्हा होतं तेव्हा नक्कीच ते पॅरेंट्स काय करतात की त्या चिल्ड्रनचं सॅटिस्फॅक्शन हे महत्वाचं असल्यामुळे त्या वस्तू ते परचेस करून देतात. सो ह्या अनइथिकल प्रॅक्टिसमध्ये चिल्ड्रनना स्पेसिफिकली टार्गेट केलं जातं आणि अशा काही ऍड प्रिपेअर केल्या जातात जेणेकरून चिल्ड्रन हे अट्रॅक्ट होऊन त्या वस्तू परचेस करू शकते. देन नेक्स्ट पॉइंट, डम्पिंग. सो डम्पिंग म्हणजे काय बघा, विथ कंपनीज गोइंग ग्लोबल कॉम्पिटिशन हॅज इंटेन्सिफाय ट्रिमेंडसली. म्हणजे ग्लोबलायझेशन मध्ये कॉम्पिटिशन ही कशी झालेली आहे तर ट्रिमेंडसली इन्क्रीज झालेली आहे. इन ऑर्डर टू एंटर अँड कॅप्चर न्यू मार्केट कंपनीज मे रिसॉर्ट टू डम्पिंग. आणि डम्पिंग ही कॉन्सेप्ट तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा लर्न केली असेल. तर डम्पिंग मधून काय केलं जातं तर मार्केट कॅप्चर करण्यासाठी इफोर्ट घेतले जातात. सो डम्पिंग दॅट इज ऑफरिंग प्रोडक्ट ॲट अ व्हेरी लो प्राइस टिल द कॉम्पिटिशन इज वाईड अप फ्रॉम द मार्केट. आणि कॉम्पिटिशन तुमची कशी आहे ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्या प्रोडक्टची प्राइस मात्र काय केली जाते, लो चार्ज करून कॉम्पिटिशन ही इन्क्रीज केली जाते. ओके, वाईड केली जाते. नेक्स्ट पॉइंट, अनइथिकल डिस्ट्रीब्यूशन प्रॅक्टिस. सो अनइथिकल distribution practice means pushing vendor to buy more than needed in an unethical practice in the distribution aspect of marketing. Also, asking vendor to reduce display space of competitors or paying the vendor to carry more of their product in another unethical distribution practice. म्हणजे तुम्ही डिस्ट्रीब्युशन जेव्हा गुड्स अँड सर्व्हिसेस करताय तेव्हा सुद्धा तुम्ही काय केलेले आहेत, काही अनइथिकल प्रॅक्टिस ह्या यूज केलेल्या आहेत.
So distribution aspect of marketing. Then our next question, explain the general role of consumer organization. So general role काय आहे बघा consumer organization चा. कंझ्युमर ऑर्गनायझेशन मध्ये आधी आपल्याला क्लिअर करावं लागेल काय आहे आणि नंतर आपण त्याचे रोल काय आहेत कंझ्युमर ऑर्गनायझेशनचे हे लर्न करू. सो कंझ्युमर ऑर्गनायझेशन आर advocacy group that seek to protect people from corporate abuse like unsafe product, predatory lending, false advertising, pollution, etc. ओके, ह्या गोष्टीतून कंझ्युमरला कुठेतरी प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, ह्यासाठी कंझ्युमर ऑर्गनायझेशन वर्क करेल. सो द एम ऑफ कंझ्युमर ऑर्गनायझेशन इज टू एस्टॅब्लिश अँड टू अटेम्प्ट टू इन्फोर्स कंझ्युमर राईट्स. आणि यामधूनच कंझ्युमरचे राईट्स काय केले जातात, हे इन्फोर्स केले जातात. सो द रोल ऑफ दिस ऑर्गनायझेशन, तर त्याचे रोल्स काय आहेत बघा. फर्स्ट आहे कंझ्युमर अवेअरनेस. Consumer organization play an important role in the marketing consumer aware of their rights. This is done by use of print media by making brochure, flyers and advertisement. Then arranging conference, seminar and workshop. Then providing education to women and consumerizer and encouraging consumer to follow desirable consumption standards. कंझ्युमर अवेअरनेस या वर्डिंगवरूनच तुमच्या लक्षात येईल की इथे काय केलं जाणार आहे, कंझ्युमरना त्याच्या राईट्स बद्दल अवेअर केले जातील. मग यासाठी वेगवेगळे काही कॉन्फरन्सेस असतील, काही सेमिनार असतील, हे ऑर्गनाइज केले जातात फॉर द पर्पज ऑफ इन्क्रीजिंग अवेअरनेस अबाउट द कंझ्युमर इन द increase consumer awareness. Then quality test. So these organizations collect quality test of different products from time to time and release the result. आणि इथे काय केलं जातं, तर कंझ्युमरची इन्फॉर्मेशन किंवा these organization collect quality test of different products from time to time and release it the result. आणि तो जो काही रिझल्ट आहे डिफरन्शिएट प्रोडक्टचा तो रिलीज केला जातो. Then in this way they provide information to consumer about the authenticity of the product and protect them. आणि जी ह्या क्वालिटी टेस्ट मधून जी क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन आहे, ऑथेंटिसिटी इन्फॉर्मेशन आहे प्रोडक्टची, ही कंझ्युमरना प्रोव्हाइड केली जाते. अपार्ट फ्रॉम दिस ऑर्गनायझेशन ऑल्सो वर्क इन कंडक्टिंग इन्व्हेस्टिगेशन, रिसर्च ऑन कंझ्युमर प्रॉब्लेम. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि ह्या कंझ्युमर ऑर्गनायझेशन मध्ये लक्षात आलं असेल तुमच्या की सगळ्या गोष्टी कुठे कॉन्सन्ट्रेट केलेल्या आहेत, तर कंझ्युमरच्या प्रोटेक्शन वरती कॉन्सन्ट्रेट केलेल्या आहेत. नेक्स्ट पॉइंट, लीगल असिस्टन्स अँड फिलिंग पिटिशन. These consumer bodies help the consumer by providing legal advice to them or any at its required so that they know their right and fight for the same. They act as medium wherein they fly of fitting in the court of law on behalf of the consumer to help them in getting justice. आणि ह्या लीगल असिस्टन्स सुद्धा तुम्हाला काय केले जाणार आहेत, म्हणजे फक्त तुमचा अवेअरनेस नाही क्रिएट केला जात आहे इथे, तर तुम्हाला एक लीगल प्रोटेक्शन कसं मिळवून देता येईल ह्यासाठी सुद्धा कंझ्युमर ऑर्गनायझेशन वर्क करेल. That is why here said the consumer body help to the consumer by providing all legal advice. Okay, जे काही लीगल ऍडवाइस आहे ते इथे कंझ्युमरना प्रोव्हाइड केलं जातं. पॉइंट नंबर नेक्स्ट, ऑर्गनायझिंग प्रोटेक्ट. They organize protect on various issues which could harm a consumer, hamper a consumer. These issues include adulteration, hoarding, black marketing, underweight selling, unnecessary rise in price and so on. म्हणजे कंझ्युमरचं काय म्हणतो आपण, कंझ्युमरना जास्त कोणत्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम होऊ शकतो असे जे काही थिंक आहे यासाठी कंझ्युमरना प्रोटेक्ट केलं जातं. मग होर्डिंग असेल, ब्लॅक मार्केटिंग असेल,
अडॉल्ट्रेशन असेल, अंडरवेट सेलिंग असेल, ओके, अननेसेसरी राईस इन प्राइस, ओके, म्हणजे कोणतंही रिझन नसताना एखाद्या प्रोडक्टची प्राइस वाढवली जाते आणि कंझ्युमरचं एक्सप्लोटेशन केलं जातं अशा वेळेला. सो कंझ्युमर ऑर्गनायझेशन काय करेल, टू प्रोटेक्ट दी कंझ्युमर. पॉइंट नंबर नेक्स्ट, promoting network of consumer association. So consumer organization are trying to grow their number. They want to cover all the region of the country so that consumer of all the region are benefited by their services. The effort is to reach at state and district level. म्हणजे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट जसं आहे सेम, तर तुम्ही कंझ्युमर ऑर्गनायझेशन ही प्रत्येक लेवलवरती काय करेल, वर्क करेल. दॅट मीन्स डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल लेवलवरती, जेणेकरून प्रत्येक कंझ्युमरला याचा बेनिफिट हा झाला पाहिजे. यासाठी प्रोमोटिंग नेटवर्क ऑफ कंझ्युमर असोसिएशन वर्क करेल. नेक्स्ट पॉइंट, extending support to government. Consumer organization inform the government bodies unfair trade practice such as adulteration, artificial secrecy, scarcity, inferior quality of product, etc. This is turn help the government to conduct proceeding in time. आणि इथे काय सांगितलेलं आहे, एक्सटेंडेड सपोर्ट टू गव्हर्नमेंट, म्हणजे असं आहे का की स्पेशली कंझ्युमर ऑर्गनायझेशनच वर्क करतं किंवा कंझ्युमरना प्रोटेक्ट केलं जातं, नाही. तर विथ द हेल्प ऑफ गव्हर्नमेंट, ओके, गव्हर्नमेंटच्या मदतीने ह्या गोष्टी सॉल्व्ह केल्या जातात. म्हणजे ज्या काही अनफेअर प्रॅक्टिसेस आहेत, मग त्या ॲडव्हर्टायझिंगशी रिलेटेड असू देत किंवा क्वालिटी इन्फिरियर क्वालिटी प्रोडक्टसाठी असू देत, ओके. सो ह्या गोष्टी सॉल्व्ह केल्या जातात विथ द हेल्प ऑफ गव्हर्नमेंट. आणि गव्हर्नमेंटला काही अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस ह्या तिथे इन्फॉर्म केल्या जातात किंवा कॉल केल्या जातात. बॉयकॉटिंग गुड्स, anytime these organizations ask consumer to boycott the goods that are defective or unhealthy, this is one of the means to register their protest. त्या बॉयकॉट म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ती गोष्ट घेण्यासाठी काय म्हणतो आपण, बंदी आणणं म्हणू शकतो. ती गोष्ट घ्यायचीच नाही किंवा ती प्रोडक्ट परचेसच नाही करायची, जेणेकरून जर एखादी प्रोडक्ट आपल्या हेल्थवरती इम्पॅक्ट करत असेल, आपल्याला इंजर्ड करत असेल, तर असे प्रोडक्टसाठी तुम्ही काय करा, बॉयकॉट ह्या करू शकता. सो तुम्हाला कंझ्युमर ऑर्गनायझेशनचा क्वेश्चन क्लिअर झाला असेल. So our next question number 3, explain brief the competitive strategy for market leaders. Okay, काही स्ट्रॅटेजी कॉम्पिटिटर्स यूज करतात, तर ह्या स्ट्रॅटेजी आपल्याला काय करायच्या आहेत, लर्न करायच्या आहेत. ऑन द बेसिस ऑफ मार्केट पोझिशन, मार्केट शेअर अँड डॉमिनेशन पॉवर, दे आर ब्रॉडली 4 टाइप्स ऑफ कॉम्पिटिटर्स. आणि ह्या डिटेल आहेत, ओके. मार्केट लीडर, मार्केट चॅलेंजर्स, मार्केट फॉलोअर्स अँड मार्केट नीचर्स, हे आपल्याला डिटेल लर्न करायचे आहेत. सो आपण फर्स्ट पॉइंट लर्न करू आधी, मार्केट स्ट्रॅटेजी फॉर मार्केट लीडर्स. Market leaders has the largest market share in the relevant product in the industry. It has dominant position in the market. Okay, आता मार्केट स्ट्रॅटेजी फॉर द लीडर्स ह्याच्या वर्डिंग वरून तुमच्या लक्षात आलं असेल, तर ही कशी आहे, एक डॉमिनंट पोझिशनिंग आहे मार्केटची असं सांगितलं जातं. सो मार्केट लीडर हॅज द लार्जेस्ट मार्केट शेअर, ही कशी आहे, तर लार्जेस्ट मार्केट शेअर आहे इन द रिलेव्हंट प्रोडक्ट इन द इंडस्ट्री. इट हॅज डॉमिनंट पोझिशन इन द मार्केट. त्यामुळे प्रत्येक मार्केटरला किंवा कॉम्पिटिटरला ह्या स्ट्रॅटेजी सगळ्यांच्या कन्सिडर करून they decide our own strategy. So these are includes expanding total market, defending current market share and expanding market share. So यात आपल्याला 3 पॉइंट लर्न करायचे आहेत डिटेल. फर्स्ट आहे expanding the total market. So this is one of the strategy followed by the leader. Okay, total market can be explained in 4 ways. आता यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करावे लागतात,
न्यू युजर्स, डिस्कवर न्यू युजर्स अँड मोर युजर्स, असे 3 पार्ट तुम्हाला 3 पार्ट कव्हर करायचे आहेत. सो न्यू युजर्स म्हणजे काय बघा, द लीडर फर्म मस्ट ट्राय टू ऍड न्यू युजर्स. दिस कॅन बी डन बाय कन्व्हिन्सिंग नॉन युजर्स टू द यूज ऑफ प्रोडक्ट, देन ऍडिंग मोर युजर्स इन यूज क्लासेस, winning competitors customer and selling the product in other market. म्हणजे आता इथे तुमचं इंटेन्शन काय आहे, एक्सपांडिंग टोटल मार्केट. ओके, तुमचं मार्केट काय करायचं आहे, तुम्हाला एक्सपांड करायचं आहे. दॅट इज वाय हिअर फर्स्ट ऑफ ऑल वी प्रेफर न्यू युजर्स, म्हणजे आपल्याला नवीन युजर्स इथे फाइंड आउट करायचे आहेत. सो इथे लीडर काय करणार आहे किंवा तो कॉम्पिटिटर काय करणार आहे, द लीडर फर्म मस्ट ट्राय टू ऍड न्यू युजर्स, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त न्यू युजर्स इथे फाइंड आउट करायचे आहेत, न्यू युजर्स. सो कन्व्हिन्सिंग नॉन युजर्स टू यूज द प्रोडक्ट, म्हणजे जे एखादे कंझ्युमर आहे ते प्रोडक्ट तुमचं यूज नाही करत आहे, तर त्या कंझ्युमरला तुम्ही काय करा, कन्व्हिन्स करा फॉर द पर्पज ऑफ परचेसिंग अवर प्रोडक्ट. देन ऍडिंग मोर युजर्स इन युजर्स क्लासेस, आणि जे ऑलरेडी युजर्स आहेत त्यांना काय करा, काही आणखी फॅसिलिटी द्या, किंवा ऍडिंग मोर युजर्स काय करा तुम्ही, इम्पॉर्टंट द्या. विनिंग कॉम्पिटिटर्स कस्टमर, आणि जे बाकीच्या कॉम्पिटिटर्सचे जे कस्टमर आहेत त्यांना विन करा. ओके, किंवा त्यांना अट्रॅक्ट करा. दॅट मीन्स हिअर वी expand our total market, we capture a new market, etc. सेकंड, डिस्कवर न्यू युजर, नवीन युजर्स काय करा, डिस्कवर करा, फाइंड आउट करा. So another opinion to expand the total market consists of discovering and promoting the new use of the existing product. म्हणजे तुमचं प्रोडक्ट ओल्डच आहे, पण तुम्ही त्यात काय करा की यासाठी आपण नवीन कंझ्युमर कोण आहे, नवीन युजर्स कोण आहेत हे डिस्कवर करा. देन many company undertake offer sales promotion scheme. The researcher and development department of the company must try to discover uses to the product. आणि जेव्हा तुम्हाला एक नवीन टार्गेट ग्रुप फाइंड आउट करायचा आहे त्यावेळी रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीला इम्पॉर्टन्स दिलं जातं. The next point, more usage. More usage means it involves making the existing users to use more of the product or increasing the frequency of use in the product. म्हणजे जसं सांगितलं बघा की तुमचे ऑलरेडी एक्झिस्टिंग कस्टमर आहेत, त्याच कस्टमरने तुमची जे प्रोडक्ट आहेत, जी सर्व्हिसेस आहेत ती जास्त कशी ते परचेस करतील याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, तर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ गिफ्ट आर्टिकल, डिफरंट इव्हेंट टू ऑफर गिफ्ट कॅन बी आयडेंटिफाईड. म्हणजे जर त्या कस्टमरना तुम्ही काही गिफ्ट फॅसिलिटी प्रोव्हाइड केली, ओके, तर तुम्ही काय करू शकता, काही प्रमोशनल स्कीम प्रोव्हाइड केल्या, बाय वन गेट वन फ्री, तर कंझ्युमर काय करतील, एक्झिस्टिंगच कंझ्युमर जे आहे ते तुमची वस्तू जास्त परचेस करतील. ओके, सो दिस इज कॉल्ड एक्सपांडिंग द टोटल मार्केट, आणि ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधून तुम्ही तुमचं मार्केट हे एक्सपांड करू शकता. सेकंड स्ट्रॅटेजी जी आहे, डिफेंडिंग करंट मार्केट शेअर. सो इट इज इम्पॉर्टंट to ensure that the company protects the existing market share while expanding total market. म्हणजे तुमचं मार्केट न एक्सपांड करता तुम्हाला काय करायचं आहे, एक्झिस्टिंग मार्केट मध्ये डिफेंड करायचं आहे. डिफेंड म्हणजे आपण काय म्हणतो, समोरचे कॉम्पिटिटर खूप आहे पण तिथे तुम्हाला तुमचे एक इमेज क्रिएट करायची आहे, डिफेन्स करणं म्हणतो ना आपण, लाईक दॅट. ओके, सो यासाठी काय करावं लागेल बघा मग, positioning defense. Positioning defense means it involves occupying the most desirable space in the mind of consumer. ओके, म्हणजे तुमची पोझिशनिंग क्रिएट करा कंझ्युमरच्या माइंड मध्ये. मग ही कशी क्रिएट होईल, हिअर वी प्रोव्हाइड फर्स्ट थिंग क्वालिटी प्रोडक्ट और ब्रँड. ओके, तुम्ही काय करा, तुमच्या प्रोडक्टचा एक ब्रँड इथे तयार करून तुमच्या कंझ्युमरना एक त्याचे पोझिशन क्रिएट करू शकता. सो हिअर वी बिल्ड अप or we create a good image about product in the mind of consumer, आणि मगच तुमच्या प्रोडक्टची पोझिशनिंग ही डिफेन्स होऊ शकते. Then second,
फ्लँक डिफेन्स. सो फ्लँक डिफेन्स म्हणजे काय बघा, हिअर द पर्पज इज टू प्रोटेक्ट वीक साइड ऑर फ्रंट. म्हणजे फ्लँक डिफेन्स मध्ये सांगितलेलं आहे की तुमच्या जो वीक पॉइंट आहे, तुमचा जो जी तुमची वीक साइड आहे त्यांना कसं प्रोटेक्ट करता येईल ह्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. दॅट मीन्स फ्लँक फ्लँक डिफेन्स असं म्हटलेलं आहे त्यांना. ओके. Then mobile defense. This strategy involves the leader broadening and expanding its area over new territory that can serve as the future center for offense as well as defense. म्हणजे एकतरी ऑफेन्स करा किंवा डिफेन्स करा, हे मोबाईल डिफेन्स मध्ये सांगितलेलं आहे. देन नेक्स्ट थर्ड पॉइंट आहे आपला एक्सपांडिंग मार्केट शेअर. So here the market leader make effort to increase in market share. आणि expanding market share ह्या वर्डिंग वरून लक्षात येईल ह्या पॉइंट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपले मार्केट शेअर हे इन्क्रीज करायचे आहे. So this strategy has been successfully followed by HUL, then Procter Gamble, McDonald, Titan हे काय करतात, ह्या स्ट्रॅटेजीला इम्पॉर्टन्स देतात आणि मार्केट शेअर हे इन्क्रीज केलं जातं. Then point number B, that means strategy number 2, marketing strategy for market challengers. आधी आपण जी बघितलेली स्ट्रॅटेजी कोणती होती बघा बरं. फर्स्ट स्ट्रॅटेजी मार्केटिंग स्ट्रॅटेजी फॉर मार्केट लीडर. मार्केट लीडरची स्ट्रॅटेजी आपण बघितलेली आहे आणि त्यामध्ये हे 3 पॉइंट आपण डिटेल लर्न केले. एक्सपांडिंग टोटल मार्केट, डिफेंडिंग टोटल मार्केट शेअर, करंट मार्केट आणि एक्सपांडिंग मार्केट शेअर, हे आपण 3 डिटेल लर्न केले. आता जे आहे ते आहे मार्केटिंग स्ट्रॅटेजी फॉर मार्केट चॅलेंजर्स. सो काय सांगितलेलं आहे बघा इथे, मार्केट चॅलेंजर्स आर नोन ॲज द रनर अप फर्म. ओके, रनर अप कशाला म्हटलेलं आहे आणि डॉमिनंट लीडर कशाला म्हटलेलं आहे हे लक्षात ठेवा. सो मार्केट चॅलेंजर्स आर नोन ॲज द रनर अप फर्म. They occupy a second, third and power rank in industry market. ओके, म्हणजे इथे विनर नाही, इथे फक्त आपल्याला काय व्हायचं आहे, रनर. म्हणजे तुम्ही तुमची पोझिशन सेकंड, थर्ड, ओके, ह्या गोष्टीसाठी काय करता, कॉन्सन्ट्रेट करता, कारण तेवढी मार्केटमध्ये कॉम्पिटिशन असेल. दॅट्स वाय. सो त्याच्या काही स्ट्रॅटेजी दिलेल्या आहेत. फर्स्ट आहे फ्रंटल अटॅक. सो फ्रंटल अटॅक म्हणजे काय बघा, अ फ्रंटल अटॅक इज द डायरेक्ट अटॅक. ओके, फ्रंटल फ्रंटने आपण काय करतो, समोरासमोर जे अटॅक केले जातात, दिस इज कॉल्ड द फ्रंटल अटॅक. सो फ्रंटल अटॅक इज द डायरेक्ट अटॅक, म्हणून याला डायरेक्ट अटॅक असं म्हटलेलं आहे. वेअर इन द मार्केट चॅलेंजर match with the competitors product price advertising and promotional activity. It's very important. म्हणजे फ्रंट म्हणजे समोरासमोर ज्या काही गोष्टी आहेत त्या समोरासमोर, समोरच्या कॉम्पिटिटरची स्ट्रॅटेजी ती काय आहे तीच आपण स्ट्रॅटेजी यूज करतो. म्हणजे त्याच्या ॲडव्हर्टाईजचा टाईप जो आहे तोच आपण यूज करतो. त्याच्या प्रोडक्टची प्राइस जेवढी आहे तेवढीच आपण आपल्या प्रोडक्टची प्राइस काय करतो, डिसाईड करतो. सो दिस इज कॉल्ड द फ्रंटल अटॅक. ओके, इट्स व्हेरी सिम्पल थिंग. देन सेकंड आहे फ्लँक अटॅक. आहे हा, इथे स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे थोडी. फ्लँक अटॅक. सो फ्लँक अटॅक म्हणजे काय बघा, हिअर द चॅलेंजर्स अटॅक द कॉम्पिटिटर्स ऑन हिज वीक एरिया इन टर्म्स ऑफ 2 स्ट्रॅटेजिक डायमेन्शन. म्हणजे आता तुमचा जो वीक एरिया आहे त्याच्यावरती तुम्ही काय करता, कॉन्सन्ट्रेट करता. सो दिस इन्क्लूड्स 2 स्ट्रॅटेजी और 2 डायमेन्शन. फर्स्ट इज द जॉग्राफिकल अँड सेकंड इज द सेगमेंटल. हे 2 काय करता तुम्ही स्ट्रॅटेजी त्यामध्ये यूज करता. नेक्स्ट आहे इनरिचमेंट अटॅक. इनरिचमेंट म्हणजे ऑल अराउंड अटॅक. आता पहिल्यामध्ये तुम्ही डायरेक्ट अटॅक केला, दुसऱ्या पॉइंट मध्ये फ्लँक मध्ये तुम्ही फक्त तुमच्या वीक एरियावरती कॉन्सन्ट्रेट केलेला आहे. इनरिचमेंट मध्ये ऑल ओव्हर अटॅक केला जातो. So the enrichment attack means attacking the market leader on the competitors from all the fronts simultaneously. तुम्ही एका वेळी काय करता, सायमल्टेनियसली सगळ्या फॅक्टरवरती अटॅक करता.
इट इज द कॉम्बिनेशन ऑफ बोथ फ्रंटल अँड हँड. ओके, म्हणून याला दोघांचं कॉम्बिनेशन हे केलं जातं. सो तिसरी स्ट्रॅटेजी जी आहे ती आहे मार्केटिंग स्ट्रॅटेजी फॉर मार्केट फॉलोअर्स. सो काय आहे बघा ही. The firm that prefer to follow leader rather than to challenge are called the followers. काय सांगितलेलं आहे बघा. The firm that prefer to follow leaders rather than the challengers are called the followers. मग यांची काही स्ट्रॅटेजी आहे. This includes some strategy. First आहे imitators. So imitators means some followers prefer to copy some aspect from the leader product but maintain differentiation in terms of packaging and other factors. म्हणजे इमिटेशन मध्ये लक्षात आलं असेल तुमच्या, इमिटेशन ज्वेलरी हा एक आपला खूप जवळचा विषय असतो ना, तसा आहे. इमिटेशन मध्ये तुम्ही कॉपी करताय पण कुठे चेंज केला जातो, फक्त पॅकेजिंग मध्ये काय केलं जाणार आहे, चेंज केला जातो, जेणेकरून आपल्या पॅकिंगमुळे समोरच्याची जी कॉपी आहे ही आपल्याला दिसणार नाही कंझ्युमरला, आणि कुठेतरी आपलं वेगळेपण डिफरन्सिएशन कंझ्युमरच्या लक्षात येईल. दॅट इज वाय हिअर वी प्रेफर द इमिटेटर. ओके, देन अडॉप्टर्स. Some followers prefer to adopt the leader's product and improve them. They make improvement in the original product and develop little different product. आणि इथे काय करताय तुम्ही, तुमच्या प्रोडक्ट मध्ये इम्प्रूव्हमेंट करताय ओरिजिनल प्रोडक्ट मध्ये, आणि कंझ्युमरला अट्रॅक्ट केलं जातं. सो दिस इज कॉल्ड द मार्केट स्ट्रॅटेजी फॉर मार्केट फॉलोअर्स. आणि लास्ट पॉइंट आहे मार्केटिंग स्ट्रॅटेजी फॉर मार्केट नीचर्स. नीचर्स म्हणजे आपण लर्न केलेलं आहे मार्केट सेगमेंटेशन मध्ये. जसं मार्केट सेगमेंटेशन म्हणजे काय म्हणतो आपण, मार्केट सेगमेंटेशन मीन्स डिवायडेशन ऑफ मार्केट इनटू स्मॉलर पार्ट. आणि त्यामधला एक जो पार्ट आहे सेगमेंटेशन मधला सुद्धा जो स्मॉल पार्ट आहे त्याला नीचर्स असं म्हटलेलं आहे. सो काय सांगितलेलं आहे बघा, niches are small firm that target small market. लक्षात ठेवा, त्याला niches असं म्हणतो आपण. They produce highly customized product service which serve as a narrow market range. खूप नॅरो, वाईड म्हणजे आपल्याला माहिती आहे मोठं मार्केट, नॅरो म्हणजे खूप छोटासा भाग आहे मार्केटचा, जिथे आपण काय करतो, आपलं प्रोडक्ट सेल करतो, त्याला नीच मार्केटिंग असं म्हटलं जातं, नीच मार्केटर असं म्हटलेलं आहे. सो इन दिस टाइप्स ऑफ मार्केट स्ट्रॅटेजी थ्रू द व्हॅल्यूम ऑफ लेस प्रॉफिट मार्जिन इज हाय. ओके, प्रॉफिट मार्जिन कसं असणार आहे, लेस असेल. त्याचे काही स्ट्रॅटेजी दिलेली आहे. फर्स्ट आहे एंड युजर स्पेशालिस्ट. सो सच नीच स्पेशालिस्ट ऑन पर्टिक्युलर एंड युजर सेगमेंट. फॉर एक्झाम्पल सॉफ्टवेअर फर्म्स सप्लाइंग लॉ फर्म रिलेटिंग सॉफ्टवेअर. लो आहे ना इथे, लो फर्म रिलेटिंग सॉफ्टवेअर. देन सेकंड आहे व्हर्टिकल लेवल स्पेशालिस्ट. It concentrates on level of production, distribution, value chain. For example, producing only raw material for specific companies or only warehousing services. म्हणजे तिथे व्हर्टिकली काय असणार आहे, तुमचे स्पेशालिस्ट असतील आणि ते असणार आहे जे एंड युजर्स असतील. ओके, सो दिस इज कॉल्ड द मार्केटिंग स्ट्रॅटेजी. मग आपण क्वेश्चन कोणता लर्न केला लास्ट, कॉम्पिटिटिव्ह स्ट्रॅटेजी फॉर मार्केट लीडर. तो आपण ह्या चार ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या डिटेल लर्न केलेल्या आहेत. मार्केट लीडर, मार्केट चॅलेंजर, मार्केट फॉलोअर्स अँड मार्केट नीचर्स. ओके, होप तुम्हाला क्वेश्चन तीनही क्लिअर झाले असतील. काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन